नमस्ते. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. मी पूजा प्रदीप शिंदे, राहणार तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. पुण्यामध्ये मनसर सुलतानपूर गाव म्हणून आहे. त्याच्यात मी हा छोटासा खेडेगावामधून मी माझा होममेड पद्धतीने बनवलेले प्रोडक्ट बनवत आहे आणि उन्हाळी वाळवण्याचे प्रोडक्ट आहेत आपले. हे तुम्ही प्रोडक्ट बनवता हे तुम्ही एकटे बनवता की तुमचा ग्रुप आहे असा हां, महिलांचा? म्हणजे मी एकटी नाही बनवत, तर माझ्याकडे महिला अशा 1-2 कामाला आहेत. अच्छा, तुम्ही हे महिला काम बनवता. हे कुठे कुठे तुम्ही विकता? म्हणजे ऑल महाराष्ट्रात बारामती असेल, सातारा असेल, पुणे, असं बरेच ठिकाणी आपला माल होलसेल होतो किंवा घरगुती किरकोळसाठी जातो. आता तुम्ही नारंगाव या ठिकाणी इथे स्टॉल लागलेत. हे कशासाठी स्टॉल लागले सगळे? म्हणजे हे स्टॉल जे लागले ते ना, म्हणजे इंद्रधनुष त्यांची संस्था आहे. म्हणजे त्या ग्रुप निमित्ताने महिलांचे ते असे म्हणजे गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी हे स्टॉल आहेत. म्हणजे त्यांची प्रसिद्धी होती आणि आपलंही खपलं जातं आणि त्यांनाही हे होतं, त्याच्यासाठी हे स्टॉल आहे. आता हे जे स्टॉल लागलेत हे केव्हापासून लागले? म्हणजे कालपासून लागले, 2 दिवसासाठी हे स्टॉल असतात. फक्त 2 दिवस, त्यानंतर हे बंद होणार. हो, बंद होतं. तर रिस्पॉन्स लोकांचा कसा असतो? तुम्ही दरवर्षी हा स्टॉल लावताय का? नाही, म्हणजे माझं फर्स्ट टाइमच आहे, पण मला कालपासून चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि भरपूर प्रमाणात आपली खरेदी झाली. म्हणजे कस्टमर घ्यायला तर ते आवडीनं घेऊन जातात का त्याच्यात बार्गिंग वगैरे काय नाही, म्हणजे मी काल पाहिलं, एकही बार्गिंग नाही पाहिलं किंवा कमी नाही का रेटची कमी जास्त केली नाही. कारण की त्यांना घरगुती जे प्रॉडक्ट आहे ते बघूनच त्यांना कळालं, मग आपल्याकडून त्यांनी घरगुती प्रॉडक्ट खरेदी केली. आता हे रात्री किती वाजेपर्यंत स्टॉल चालू तरी असतो? साधारण 11 वाजेपर्यंत असतात, 11 ते 12 वाजता चालू असतं. आणि ह्या जागेवर हे जे स्टॉल लागले ते फ्री सर्वांसाठी आहेत का? नाही, पेमेंट द्यावं लागतं. म्हणजे सगळ्यांपेक्षा बाहेर ठिकाणी 4 ते 5 हजार आहे, पण प्रत्येक महिलांना परवडणं असेल 1,500 रुपये त्यांनी 2 दिवसाचे घेतले. म्हणजे आम्हालाही परवडणं असे स्टॉलचे भाडे घेतले आणि साईज पण खूप आमच्या प्रमाणेच साईज आहे स्टॉलची. आणि तुमच्या हे जे प्रोडक्ट बनवताय तुमच्या याचं संस्था आहे की काय, नाव काय आहे तुमचं? म्हणजे आपली संस्था नाही आहे, एक शिवकन्या गृह उद्योग म्हणून हा स्टार्टअप आपण स्वतःच्या याच्यावरती चालू केलेला आहे आणि तो सोशल मीडियावरती आपला प्रसिद्ध आहे. एकूण तुमची हे जे प्रोडक्ट बनवतात म्हणजे महिला किती आहेत तुमच्याबरोबर? म्हणजे आपल्याकडे आहे महिला 7 ते 8 असतात बनवायला. तर हे दररोज तुम्ही प्रोडक्ट बनवताय? हो, रोज म्हणजे आपला माल आहे ना, दिवाळी चालू झाला की 6-7 महिने असतो आणि प्रत्येक महिन्याला रोज नवीन नवीन ताजे आणि फ्रेश प्रॉडक्ट असतात बनवतो आपण. आणि आता हा स्टॉल 2 दिवस संपल्यावर तुमच्या घरी येतात की अजून तुमचं कुठे स्टॉल आहे? नाही, आपले दुसरीकडे नसतात. आपल्याकडं म्हणजे आपले मनसरला बाजार समिती आहे, तिथे पण बाजार स्टॉल लावले जातात. त्यानंतर मग आपल्याकडे दुकानाचे जे ऑर्डर असतात, होलसेल असतील किंवा घरगुती बनवण्यासाठी महिला येतात, मग आपण त्यांना बनवून पण देतो आणि आपल्याकडे होलसेलनी माल पण आपल्या बाहेर पोहोचवतो. तुम्हाला ऑर्डर घरपोच फोनवर ऑर्डर येतात तुम्हाला आणि त्या प्रकारे तुम्ही बनवून देता? हो, बनवून देतो आणि विकत पण देतो. आणि आता हे जे एवढे तुम्ही जे लावलेत हे एवढेच असतात की अजून काय तुमच्याकडे असतं? म्हणजे हे नाही, अजून याच्यात मसाले वगैरे पण आहेत आपल्याकडे. 6-7 प्रकारचे मसाले आहेत. सध्या आता तोटा आल्यामुळे आपण आणला नाही. चालेल, चला धन्यवाद. धन्यवाद.